मित्रांनो, स्वागत आहे तुमचं AIOSM टेक चॅनलवर। मी आहे तुमचा मित्र नाझिम शाह। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, शॉप ॲक्ट इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट लायसन्स। जर तुम्ही छोटा मोठा व्यवसाय, दुकान, ऑफिस किंवा कोणताही व्यवसाय चालवत असाल तर हे लायसन्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती। शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे काय? शॉप ॲक्ट इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट लायसन्स, ज्याला मराठीत गुमास्ता लायसन्स किंवा गुमास्ता धारा असंही म्हणतात, हे एक सरकारी परवाना आहे। तुम्ही कोणताही व्यवसाय, हॉटेल, दुकान, ऑफिस किंवा व्यावसायिक जागा चालवत असाल तर हे लायसन्स घ्यावं लागतं। यामुळे तुमचा व्यवसाय कायदेशीररित्या नोंदणीकृत होतो आणि तुम्ही सरकारी नियमांचं पालन करता हे दिसून येतं। का गरज आहे शॉप ॲक्ट लायसन्सची? मित्रांनो, तुमचं कायदेशीर संरक्षण म्हणजेच तुमचा व्यवसाय कायदेशीर आहे हे दाखवण्यासाठी, बँक खातं उघडण्यासाठी, व्यवसायाचं बँक खातं उघडण्यासाठी हे लायसन्स आवश्यक आहे। कर नोंदणी म्हणजेच GST किंवा इतर कर नोंदणीसाठी हे लायसन्स लागतं। सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी याची गरज पडते। कामगारांचं रक्षण म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्याचे हक्क आणि कामाच्या वेळा यांचं नियमन होतं। शॉप ॲक्ट लायसन्स कोणाला लागतं? किराणा दुकान, मेडिकल स्टोअर, सलून, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ऑफिसेस, IT फर्म्स, कन्सल्टन्सी, कोचिंग क्लासेस, जिम, ब्युटी पार्लर, थोडक्यात तुम्ही कोणताही व्यवसाय चालवत असाल तर हे लायसन्स गरजेचं आहे। शॉप ॲक्ट लायसन्स कसं मिळवायचं? मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी काय करायचे, कॉम्प्युटर स्क्रीनवर चालूया। मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, ते तुम्ही तिथून क्लिक करून घेऊ शकता। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला आपले सरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवर यायचे। या वेबसाईटवर आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला नवीन यूजर येथे नोंदणी करा, म्हणजे जर आपण नवीन यूजर असाल तर आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची आहे। या ठिकाणी आपण क्लिक करूया। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला पर्याय 1 आणि पर्याय 2 असे 2 पर्याय भेटतील। त्यामध्ये फक्त आपला मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे पडताळणी करून यूजर ID पासवर्ड बनवा, म्हणजे हा ऑप्शन आपण निवडू शकतो। अन्यथा दुसरा एक ऑप्शन आहे, स्वतःची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अपलोड करून आपल्या मोबाईल नंबरवर OTP द्वारे पडताळणी करून एकदाच स्वतःची यूजर प्रोफाईल बनवा। आपल्याला सोपी प्रोसेस ही पर्याय 1 आहे, यावरती आपण क्लिक करूयात। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। जो तुमचा जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर मित्रांनो, OTP पाठवा म्हणजे सेंड OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर, जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती एक OTP गेलेला असेल, त्यावरचा OTP बी टाकून द्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर आपला युजर नेम या ठिकाणी टाकायचा आहे। आणि चेक युजर नेम अवेलेबिलिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल यू कॅन यूज दिस युजर नेम, म्हणजेच हा युजर नेम आपण यूज करू शकतो, दुसरा कोणाचाही असा युजर नेम नाही आहे, त्याच्यामुळं हा अलर्ट दिलेला आहे त्याने। जर कोणाचा यूजमध्ये असेल तर डू नॉट यूज असं काही तुम्हाला लिहून येईल, त्यावरती ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे आपल्याला। मित्रांनो, पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण नाव इंग्रजीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे। आणि मला मान्य आहे या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे। ते टिक केल्याच्या नंतर
नोंदणी करा यावरती क्लिक करून घ्यायचे। तर मित्रांनो, आपला रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि आपल्याला आता इथून लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। चला तर मग टाकून घेऊयात। वरती युजर नेम टाकून द्यायचं आहे, खाली पासवर्ड आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा फिल करायचं आहे। कॅप्चा फिल केल्याच्या नंतर मित्रांनो, जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणाहून निवडायचा आहे। जिल्हा निवडल्याच्या नंतर या ठिकाणी लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आपला पोर्टल या ठिकाणी ओपन झालेला आहे। आपलं या ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल। या ठिकाणी लॉगआउट, जर तुम्हाला लँग्वेज चेंज करायची असेल या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी तुम्ही करू शकता। ठीक आहे, हा तुमचा इंटरफेस आहे। या ठिकाणी मुखपृष्ठ, या तुमच्या सगळ्या सेवा तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तर मित्रांनो, आपल्याला नवीन शॉपॅक लायसन बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला लेफ्ट कॉर्नरला उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला उपविभाग निवडायचा आहे। त्या ठिकाणी हे सर्व तुमचे विभाग आहेत। आपल्याला त्यामधून कामगार विभाग हा सिलेक्ट करायचा आहे। ते केल्याच्या नंतर मित्रांनो, बाकी सगळे ऑप्शन ओपन होतील। या ठिकाणी तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स दिसतील। दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला, जर आपल्याला नूतनीकरण करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। नोंदणी प्रमाणपत्र, कंत्राटी कामगार नूतनीकरण, मोटार परिवहन कामगार नोंदणी, कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती, प्रमाणपत्राची नक्कल करणे, इमारत बांधकाम मजूर आस्थापनेची नोंदणी करणे, म्हणजे हे सगळे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स दिसतील। आपल्याला दुकाने व संस्था नोंदणीचा दाखला यावरती टिक करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला वरती पुढे जा असा हा बटन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, असा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी ऑर्गनायझेशन, फर्म, कंपनी आणि इंडिव्हिज्युअल असे दोन ऑप्शन आहेत। आपल्या इंडिव्हिज्युअल असल्यामुळे आपण यावरती क्लिक करू। तुमचा जर ऑर्गनायझेशन असेल, फर्म असेल किंवा कंपनी असेल तर तुम्ही खालचे ऑप्शन्स घेऊ शकता। त्यानंतर सबमिटवरती क्लिक करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी शॉपॅक अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन यावरती ड्रॅग करायचं आहे। ते ड्रॅग केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म्स याचे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील। ॲप्लिकेशन फॉर्म, शॉप रजिस्टर ओल्ड युजर, म्हणजे तुमचं ऑलरेडी जर शॉपॅक लायसन असेल तर ओल्ड युजर तुम्ही या ठिकाणावर क्लिक करू शकता। सेल्फ डिक्लेरेशन, जर तुम्ही पहिल्या वेळेसच जर करत असाल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सेल्फ डिक्लेरेशन आहे मित्रांनो, तो या ठिकाणाहून डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घेऊन तुम्ही त्यावरती सही वगैरे करून घेऊ शकता। त्याला आपल्याला अपलोड करावं लागेल शेवटी। त्यानंतर मित्रांनो, हा आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। तुम्हाला जे डॉक्युमेंट्स वगैरे रिक्वायर्ड आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दाखवून देईल। आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे असे 2 ऑप्शन्स आलेले आहेत, शॉपॅक अँड इस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन फॉर 0 to 9 वर्कर्स, म्हणजे तुमच्याकडे जर 0 ते 9 लोक जर काम करत असतील, 0 ते 9 वर्कर तुमच्याकडे असतील कामाला, तर तुम्ही यावरती क्लिक करा। 9 पेक्षा जर अधिक असतील, म्हणजेच 10 किंवा त्यापेक्षा जर अधिक असतील तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आपल्याकडे 5च वर्कर आहेत, त्यामुळे आपण याच्यावरती क्लिक करूया आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करून घेऊया। त्यानंतर हा झाला तुमचा फॉर्म ओपन, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोंदणीचा व नोंदणीचे व सेवा शर्तीचे, हा तुम्हाला फॉर्म F आहे। हा फॉर्म F तुम्हाला भरायचा आहे। तुमचा सर्वात आधी तुम्हाला विभाग निवडायचा आहे। कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणाहून जो काही तुमचा असेल तुम्ही या ठिकाणाहून घेऊ शकता। नंतर जिल्हा निवडायचा आहे। ते निवडल्याच्या नंतर ऑफिसचं नाव निवडायचं आहे आणि जे आपल्या आस्थापनेचं नाव असेल त्या आस्थापनेचं नाव या ठिकाणी घ्यायचं आहे। इंग्लिशमध्ये नाव टाईप करायचं आहे। ऑटोमॅटिकली तुमचा या ठिकाणी मराठीत रूपांतर होऊन जाईल। त्यानंतर तुमचं प्रिव्हियस डिटेल्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट, आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती जर असेल तर आपण या ठिकाणाहून घेऊ शकता, परंतु आपलं न्यू रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे आपण न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया। त्यानंतर ॲड्रेस अँड सिच्युएशन ऑफ युअर एस्टॅब्लिशमेंट, आस्थापनेचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे।
तर या ठिकाणी आपण नेम ऑफ बिल्डिंग टाकून घेऊयात किंवा आपल्या आस्थापनेचं नाव टाकून घेऊयात. या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचं कोहिनूर ट्रेडर्स आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो जो तुमचा पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी स्ट्रीट, या ठिकाणी तुमचा लँडमार्क टाकून द्यायचा आहे. या ठिकाणी मराठीमध्ये येऊन जाईल आणि तुमचा वार्ड किंवा लोकॅलिटी जे काही असेल या ठिकाणी टाकून द्यायची आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट तुमचा बाय डिफॉल्ट असेल. त्यानंतर तुमचा जिल्हा जो काही असेल तो निवडून घ्यायचा आहे. तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर जो व्हिलेज आहे तो व्हिलेज निवडून घ्यायचा आहे. आणि जो पिनकोड आहे तुमचा तो पिनकोड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ते टाकल्याच्या नंतर मित्रांनो ओनरशिप घ्यायची आहे. म्हणजे तुमचं भाड्याने आहे की सेलफोन आहे, म्हणजे स्वतःची जागा आहे ते घ्यायचं आहे. इथं आपलं या ठिकाणी भाड्याची जागा आहे, आपण भाड्यानं टाकून देऊ. त्यानंतर मित्रांनो जे व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे त्याची दिनांक टाकायची आहे. म्हणजे तुम्ही केव्हापासून व्यवसाय सुरू केलेला आहे तुम्ही या ठिकाणाहून ती तारीख घेऊ शकता. माझं 3 जुलै 2019 पासून आहे, म्हणून मी 3 जुलै 2019 निवडलं आहे. तुमच्या बिझनेसचं स्वरूप काय आहे ते स्वरूप या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे सर्व्हिसेस आहे, आपण लोकांना सर्व्हिस देतोय, किंवा माल खरेदी विक्री म्हणजे ट्रेडर्स आहे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे, एखादा आपण प्रोडक्ट बनवत आहे ते या ठिकाणाहून आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे ट्रेडर्स, सर्व्हिसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग आपलं या ठिकाणी ट्रेडर्स आहे. या ठिकाणी मी ट्रेडर्स टाकून दिलेला आहे. आणि सेक्टर निवडायचं आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर आहे की पब्लिक सेक्टर आहे. आपलं प्रायव्हेट सेक्टर आहे, आपण इथं प्रायव्हेट सेक्टर टाकून दिलेलं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे किती लोक काम करत आहेत, म्हणजे पुरुष किती, महिला किती हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही 0 टाकू शकता. आणि कंत्राटी कामगार, जर तुमच्याकडे कंत्राटी कामगारांची संख्या असेल तर ते तुम्ही टाकू शकता. आणि अंशकालिक कामगारांची संख्या ते जर असतील तर आपण या ठिकाणी टाकू शकता. मित्रांनो जे काही असेल या ठिकाणी टाकू शकता. आता या ठिकाणी आपल्याला मालकाचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे. नाव टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचा मराठीमध्ये नाव येऊन जाईल. त्यानंतर जो तुमचा रेसिडेंटल ॲड्रेस आहे, जेथे आपण राहता तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी नेम ऑफ बिल्डिंग टाकून द्यायचं आहे. स्ट्रीट टाकायचं आहे. तर या ठिकाणी मराठीमध्ये नियर मलकापूर बँक आलेलं आहे. आपल्याला जर ते बदलायचं असेल तर आपण या ठिकाणाहून मराठीमध्ये बदलू शकता. मलकापूर बँक जवळ असं या ठिकाणी टाकून घेतल्याच्या नंतर लँडमार्क टाकायचा आहे. आपला काही लँडमार्क म्हणजे मेन रोड. त्याच्यानंतर लोकॅलिटी या ठिकाणी टाकून द्यायची आहे. जिल्हा तुमचा जो काही असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी तुमचा जो काही व्हिलेज असेल, शहर असेल ते गाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. आणि तुम्ही केव्हापासून या ठिकाणी राहता ते पण या ठिकाणी टाकावं लागेल. तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि परत या ठिकाणी तुमची ईमेल ID टाकून द्यायची. तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल
तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि स्टेटस डेझिग्नेशन जे काही असेल, म्हणजे ओनर आहात, प्रोप्रायटरशिप आहे, तुमचं जे काही आहे, पार्टनरशिप आहे, ते या ठिकाणी टाकायचं आहे. माझं या ठिकाणी प्रोप्रायटर आहे, मी प्रोप्रायटर टाकलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला हे नेम अँड रेसिडेंटल ॲड्रेस जर टाकायचा असेल मॅनेजरचा, म्हणजे व्यवस्थापकांचे नाव आणि निवासी पत्ता, हे काही मंडेटरी नाही आहे. जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणाहून देऊ शकता. त्यानंतर कॅटेगरी म्हणजे आस्थापनेची वर्गवारी, उदाहरणार्थ दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, उपहारगृहे, म्हणजे या ठिकाणावर आपल्याला ते निवडायचं आहे. आपलं या ठिकाणी दुकान आहे, त्यामुळे आपण दुकान याच्यावरती सिलेक्ट करूया. तुमचा आस्थापने खानावळी जर असेल तर या ठिकाणी घेऊ शकता. थिएटर्स वगैरे जर असेल, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे असेल तर तुम्ही या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकता. राहण्याची सोय असलेले हॉटेल्स असतात, म्हणजे रेसिडेंटल हॉटेल्स म्हणतो आपण त्याला, लॉज म्हणतो, ते या ठिकाणाहून तुम्ही करू शकता. आपलं दुकान आहे त्याच्यामुळे आपण शॉपवरती क्लिक करूया आणि या ठिकाणी बाकीचे तुमचे ऑप्शन्स येतील. आपल्याला ट्रेडर्स हे करायचं आहे, किराणा अँड जनरल स्टोअर्स हा आमचा आहे, आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर कॅटेगरी घ्यायची आहे, म्हणजे सेल्फ ओनरशिप म्हणजेच प्रोप्रायटरी, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, हे सगळे ऑप्शन्स आहेत. जर तुमचं याच्यातून असेल तर तुम्ही निवडू शकता, अन्यथा जो आपला आहे माझा प्रोप्रायटरी या ठिकाणी आहे, ते मी घेतलं आहे. जर तुमचा भाऊ किंवा कोणी या ठिकाणी काम करत असेल तर तुम्ही या ठिकाणी त्यांचं नाव देऊ शकता. आणि जेवढे लोक तुमच्याकडे कामं करत आहेत या ठिकाणी माणसं, स्त्रिया आणि ट्रान्सजेंडर म्हणजे इतर, ते तुम्ही या ठिकाणाहून टाकू शकता. बाकी मित्रांनो, सगळं आपला फॉर्म भरणं झालेलं आहे. हे स्वयंघोषणापत्र आहे, हे सगळं या ठिकाणी तुमचं आलेलं आहे. ही सगळी माहिती प्रॉपर तपासून घ्यायची आहे. सगळी माहिती तपासल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला खाली येऊन आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर सेव्ह डिटेल्स हा तुम्हाला बटन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा तुम्हाला डायलॉग येईल, कृपया खालील माहिती तपासून ती जतन करा, ती बदलता येणार नाही. म्हणजे जर तुमची याच्यामध्ये काही चुकी झाली असेल तर ती माहिती तुम्हाला परत सुधारता येणार नाही. त्यामुळे आधीच सर्व माहिती तपासून घ्यावी आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. हा आपला ॲप्लिकेशन ID आलेला आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंट चूज करायचं आहे. शॉप सर्व्हिसेस घेऊ शकता आणि ॲप्लिकेशन ID टाकून तुम्ही ते सर्च करू शकता किंवा डायरेक्ट शॉप घेऊन सर्चवरती क्लिक करून घ्यायचे. आपल्या या ठिकाणी आलेलं आहे आपलं ॲप्लिकेशन ID आणि या ठिकाणी राईट कॉर्नरला तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स हे दिसत असतील आणि डाउनलोड फॉर्म, जो आपण फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची PDF या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. या ठिकाणी ती विदाउट फोटो ओपन होऊन जाते. मित्रांनो, सर्व माहिती तपासून घेतल्याच्या नंतर तुम्हाला अपलोड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे, अपलोड डॉक्युमेंट. आणि तुम्हाला या ठिकाणाहून चूज फाईल, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे साईज दिलेले आहे, रुंदी 160 पिक्सेल्स आणि उंची 200 ते 212 पिक्सेल्स, हे यावरती टाकून घ्यायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वच माहिती मी देणार आहे, कारण हे डॉक्युमेंट अपलोड करणं थोडंसं किचकट आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला ते पण सगळं पद्धतशीर दाखवून देणार आहे. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी युनिक यामध्ये भेटेल. फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणाहून त्याला कसं तयार करायचे ते पाहून घ्या. तुम्हाला एडिट विथ पेंट यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच पेंटमध्ये या फोटोला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला याला क्रॉप करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला त्याची गरज आहे ते क्रॉप केल्याच्या नंतर या ठिकाणी त्याला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह केलं आहे आपण. या ठिकाणी खाली बघून घ्यायचं आहे, या ठिकाणी 26 KB असं तुम्हाला दिसत आहे. आपल्याला
20 KB आतमध्ये 5 ते 20 KB पर्यंत त्याला अपलोड करायचं आहे, याच्यावरती ते घेणार नाही. त्यामुळे इथे बघा या ठिकाणी तुम्हाला रिसाइज अँड स्क्रेव कंट्रोल W दाबलं तरी तुमचं हे होऊन जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला पिक्सेल्सवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 444 आहे, याला तुम्हाला थोडंफार कमी करायचं आहे. म्हणजे त्याला आपण जर 300 केलं तर आपण या ठिकाणी बघू शकतो आपलं 14.9 म्हणजेच 15 KB मध्ये झालेलं आहे. याला आपण कट करून घेऊयात. आता जर आपण याला अपलोड करू, हा अपलोड झालेला आहे. मित्रांनो तशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी साईन टाकायची आहे. आता साईनचा पण तसाच भाग आहे. या ठिकाणी साईन आहे, त्याला आधी पेंटमध्ये ओपन करायची आहे कारण याची साईज थोडी जास्तच राहणार आहे. या ठिकाणी अशी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याला रोटेट लेफ्ट 90 डिग्री असं यावरती क्लिक करायचं आहे. आता 110 KB मध्ये आहे ती, आपल्याला 5 ते 20 KB मध्ये अपलोड करायची आहे. त्याला क्रॉप करून घ्यायचं आहे. क्रॉप करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. ती 43 KB मध्ये झालेली आहे. आता या ठिकाणाहून त्याची साईज आपल्याला पिक्सेलमध्ये कमी करायची. आता 180 आहे तर आपल्याला जवळपास 80 टाकून बघूया. आपली 9 KB मध्ये झालेली आहे, म्हणजेच आपल्याला चालते. या ठिकाणी ही आपण साईन अपलोड करून घेऊयात. आता मित्रांनो आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. या ठिकाणी आपण PDF फाईल पण टाकू शकतो. मी तुम्हाला या ठिकाणी JPG फाईल कशी टाकायची ते दाखवून देतो. PDF फाईल कधी कधी मित्रांनो त्याची साईज जास्त होऊन जाते. अपलोड करायला आपल्याला थोडा प्रॉब्लेम जाऊ शकतो. त्याच्यामुळं चूज फाईल, त्याच्यानंतर आपला आधार कार्ड आपल्याला बघून घ्यायचं आहे कुठे, आणि या ठिकाणाहून त्याला पेंटमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. मित्रांनो हे मी आधी करून ठेवलं असतं, पण तुम्हाला दाखवण्याकरिता मी या ठिकाणी ते तुमच्या समोर करीत आहे. या ठिकाणी याला क्रॉप करून घ्यायचं आहे. क्रॉप केल्याच्या नंतर याला थोडा छोटा करून याला आपल्याला याच्या मागची बाजू त्या ठिकाणी आणायची आहे. त्यामुळे मागची बाजू घेऊन त्याला पेंटमध्ये ओपन करायचं आहे. तेवढा भाग जो आपला कामाचा आहे तेवढा क्रॉप करून घ्यायचा आहे. त्याला कट करून जो आपला या ठिकाणी आधार आहे त्यामध्ये त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला कमी करून घेऊया. आता आपण बघा या ठिकाणी 144, आपल्याला याला 85 ते 100 KB मध्ये अपलोड करायचं आहे. त्यामुळे परत साईज कमी करायची आहे, पिक्सेलमध्ये जायचं आहे. याला आपण 600 करून बघूया. 102 म्हणजे आपल्याला थोडंफार परत कमी करावं लागेल. याला 550 करून पाहूयात. आता आपला 86 KB मध्ये आलेला आहे, म्हणजेच आपण याला अपलोड करू शकतो. या ठिकाणी आपला आधार कार्ड आलेला आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन. मित्रांनो जो मी आधी तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करायचं सांगितलंय, तो सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे, पण साईन करून. आता मित्रांनो आपण त्याला प्रिंट काढू, त्याच्यामुळे मी काय करतोय त्याच्यावरती प्रिंट आउट करून सिग्नेचर करून घ्यायची आहे आणि त्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण सेल्फ डिक्लेरेशन घेतलेलं आहे, त्या ठिकाणी साईन आलेली आहे. त्यावरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपला दुकानचा फोटो आहे तो दुकानचा फोटो या ठिकाणाहून त्याची पण साईज आपल्याला कमी करायची आहे. या ठिकाणी मित्रांनो त्याची साईज जी आहे 207 KB पर्यंत आहे, त्याला आपल्याला कमी करायचं आहे. पिक्सेल्सवरती 900 पर्यंत पाहून घेऊया, तरी 192च्या जवळपास झालेली आहे. 600 तर मित्रांनो हे 99.4 म्हणजेच 100 KBच्या जवळपास झालेलं आहे. आपल्याला त्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. या सगळे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत मित्रांनो, आणि आपल्याला आता खाली दिलेल्या बटनावरती अपलोड डॉक्युमेंट्स असे याच्यावरती क्लिक करायचं आहे. सगळे डॉक्युमेंट आपले सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत.
आता ओकेवरती क्लिक करूया। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला याचा आधी 23 रुपीजचा चलान होता, आता तो चलान वाढून 59 रुपये झालेला आहे, तर तुम्हाला तो पेमेंट करावा लागेल। आता मित्रांनो तो पेमेंट करायचा आहे तर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो काही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS, वॉलेट या हे ऑप्शन तुम्ही घेऊ शकता। मी UPI थ्रू करणार आहे, त्याच्यामुळं पे गव्हर्नमेंट याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। थोडासा प्रोसेस घेणार मित्रांनो। त्यानंतर आपला महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड MHAIT हा असा तुम्हाला बॉक्स ओपन होऊन जाईल। या ठिकाणाहून तुमचे जे ऑप्शन्स आहेत क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट, QR हे तुम्ही निवडू शकता। मी सोपं ऑप्शन QR, भीम UPI आणि मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करून घेणार आहे। आता मित्रांनो या ठिकाणी तुमचा फोनपे, गुगल पे किंवा कोणताही तुमचा ॲप असेल त्या ठिकाणी हा QR तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे। स्कॅन करून यावरती पेमेंट करून घ्यायची। आपली पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे। या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे। ही त्याची प्रिंटआउट जर तुम्हाला काढायची असल्यास तुम्ही या ठिकाणाहून काढू शकता किंवा बॅग घेऊन परत शॉप आणि सर्च यावरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो फॉर्म F आहे या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। हा आपला फॉर्म F या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तो फॉर्म आहे। या ठिकाणी साइन, फोटो वगैरे सगळं आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा जो डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट आहे ती या ठिकाणाहून क्लिक करून डाउनलोड करून घ्यायची आहे, म्हणजे शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशनची स्लिप म्हणतो आपण त्याला। या ठिकाणी हा तुमचा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे। मित्रांनो काही महत्त्वाच्या टिप्स, नोंदणी वेळेवर करा। व्यवसाय सुरू केल्यानंतर 30 दिवसाच्या आत लायसन्ससाठी अर्ज करा। लायसन्सचं दरवर्षी किंवा ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करावं लागतं। नियमांचं पालन करा, म्हणजे कामाच्या वेळा, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि इतर नियमांचे पालन करा। महाराष्ट्रात तुम्ही https://ims.mahaonline.gov.in वर अर्ज करू शकता। मित्रांनो शॉप ॲक्ट लायसन्स हे तुमच्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचं आहे। यामुळे तुमचा व्यवसाय कायदेशीर आणि सुरक्षित राहतो। जर तुम्हाला याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि हो, आमच्या AIOSM टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।